तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत कुठं माहिती आहे का, सासवड इथे. आणि आपण ठीक जी आपला ह्याचा पायथा आहे ना, तर मंडळी आपण आलेलो आहोत आता कुठं माहिती आहे का, दिवे घाटाच्या पायथ्याशी. आणि माऊलीच्या पालखीसोबत आपण आता निघणार आहोत इथून. संध्याकाळी जवळजवळ 3-4च्या दरम्यान इथं माऊलीची पालखी येणार आहे. आणि त्याच्याबरोबर आपण हा दिवेघाट पास करणार आहोत पुढे पंढरपूरसाठी रवाना होण्यासाठी. पूर्ण या दिंडीसोबत आपण चाललेलो आहोत. चला या चॅनलवर बनून राहा आणि भेटूया या वारीचा आनंद घेत. तर भेटूया व्हिडिओमध्ये आणि बाकीचं काय असेल ते बोलूया व्हिडिओमध्ये. तर मंडळी आपल्यासोबत आहेत कोण माहीत आहे का, नागेश खांडेकर आणि शहनशाह जाधव. आणि अशा पद्धतीनं आपण चाललेलो आहोत वारीसोबत. आणि सकाळी रात्री बसलेलो आपण गावाकडून. आणि अहो काय पाणी बॉटल करा, यांना पाणी पाहिजे. 10 रुपयाला आहे. 10 रुपयाला मग घ्या की. संपलं माझं बाजार. ऑटोला गेले कसं आहे, घेऊया पुढं घेऊया. 10 रुपयाला ना पण चला मग. पहिला पाणी बॉटल घेतो. ताणलाय आपला गाडी. तर मित्रांनो, पायी चालत जाताना आपल्याला भरपूर ताण लागली होती. मुकुंद भाऊला ते आणि आपल्याला पण लागली होती. 10 रुपयाची पाणी बॉटल घेतले, 3-4 बॉटल घेतलेत. आता जाऊया, घाट चढूया. पुढं घाट आलेला आहे, हे बघू शकता तुम्ही मागं. हा घाट चढूया आणि घाट चढून झाल्यानंतर तिथला व्ह्यू, घाटाच्या वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. माध्यमातून या ठिकाणी आता पथनाट्य सादर होणार आहे. विभागाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत दिवेघाटाच्या पायथ्याशी आणि इथून चालू होणार आहे. तर चला, आपण आता दिवेघाटाच्या पायथ्याशी, मेन पायथ्याशी आलो. पुढं तर जा, मागे तर जा. बाजारा तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता माहिती आहे का कुठं, दिवे घाटावर. तर दिवे घाटामध्ये आल्यानंतर आपण थोड्याच वेळात माऊलीची जी पालखी आहे ती इथून प्रस्थान होणार आहे, ते इथून जाणार आहे, पास करणार आहे दिवेघाट. तर आपण इथं थांबलेलो आहोत. सगळे वारकरी आपल्या पायी पंढरीची वारी करत आहेत. हे
पाहू शकता तुम्ही मागं हे पहा सगळे चाललेले आहेत. तिकडं महाराज काहीतरी तप वगैरे करतात, लोकांना हात वगैरे करतात आणि बाकीची आपली मंडळी. मंडळी काय वाटत असेल या पूर्ण वारकऱ्यांचं? पहा हे किती जल्लोषात आणि विठ्ठल नामाच्या गजरात हे पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत. तर मंडळी आपण दिवे घाटाच्या वरून चाललेलो आहोत आणि हे बघा चढ वळणाची वाट, हा असा दिवे घाट आहे वर. आणि हे पाहू शकता तुम्ही दिवे घाटाचं दृश्य, निसर्गरम्य असं हे दिवे घाटाचं दृश्य आहे. आणि हे पहा इथं वारकरी मंडळी खाली जे आहेत आपापल्या नादात विठुरायाच्या गजरात हे पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत. तर अशा प्रकारचं हे दिवे घाटाचं एक सुंदर असा नजारा तुम्हाला दाखवतोय. कसा वाटला मला सांगा, एकदाशी कमेंट करा नक्की जरूर. हे पहा तर मंडळी सकाळचे वाजले 10:30 आणि आपण चाललोय चालत दिंडी पंढरीची करत, वारी करत. आणि दिवे घाटाचा हा घाट आहे, चढत आहोत. आपले सगळे पोरं पुढे गेलेले आहेत आणि बाकीचे आहेत ते मागे या लागलेत. आणि असा ट्रका बिरका येतात, जे वारकरी लोकांचे ट्रका असतात, म्हणजे ह्याचे दिंडीचे ट्रका असतात, त्याच्यामुळं थोडं म्हणजे आवाज हे येतं आहे, त्याच्यासाठी क्षमस्व करा. पण कसं माहीत आहे का, चालून चालून एवढं वैतागलो आहे ना आता, खूप लय म्हणजे लय वैतागलो आहे. टोपी घातलं आहे, ऊन वाढा लागलं आहे वरून. तो बाबा तर नाही ना म्हणलं 5 वेळा पाणी पिलं आहे आपला मित्र शहीनशाह. तर नशिबानं जी आपली टोपी आहे ह्याच्याकडनं घेतलं आहे, ही ताण्यावाजले पाणी प्यायला लागलं आहे घाटात. आणि जागी जागी ठिकठिकाणी दिंडींच्या जे हे पाण्याचे टँकर आहेत तिथून पाणी घेत असतो. आणि कधी नसलंच तरी एखाद्या दुकान वगैरे काय असलं तर तिथून आम्ही पाणी घेतो आहे. आणि असंच ही दिंडीचा ही जी आहे पायी दिंडी ते पंढरपूरपर्यंत जाणार आहे. बघत राहा पंढरपूरची ही वारी, खूप मजा येते. आणि आम्ही मगाशी घाटात गेलो होतो हे पहावर, आणि जिथं जागा मिळेल तिथून आम्ही खाली आलो. आम्हाला माहीत नव्हतं की पुढं असे जमीन लेवल असणार आहे, कारण घाटात आपण कधीच गेलेलो नव्हतो. तरी पण आपण घाटातून आलो आणि खाली उतरलं. कारण कसं माहिती आहे का, वर चढणं हे बरोबर नसतं. वर चढल्यानंतर तिथं काय दगडधोंडा काय तर निसटला केला आणि आपण पडलो, हे असं होऊ शकतं. त्याच्यामुळं कोणी वारकरी असं वर जाऊ नका, कारण जेणेकरून जीव धोक्यात येईल अशा पद्धतीचं. तर अशा पद्धतीची वारी चालू आहे, सगळे लोक चालले आहेत पंढरपूरच्या दिशेने. विठ्ठल नामाच्या गजरात ही वारी चाललेली आहे. संध्याकाळी 4च्या सुमारास काहीतरी इथून जी विठ्ठलाची ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे
हे पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। याच घाटातून ती गेली बघा, TV9ची गाडी गेली आत्ताशी, आता ती जाऊन पुढं थांबणार। अशा पद्धतीचं काय काय चालतं। तर जी आता माऊलींची जी पालखी येणार आहे, आपण दुपारनंतर आता थोडासा हा व्हिडिओ एडिट करून तुम्हाला दाखवू, त्याच्यानंतर बाकीचं काय असेल ते पुढं बघू। सगळे दम्मला आले तर पायात घेऊन आपल्यासारखं होते, पण तरी पण चालतात, तीच ताकद या ह्याची असते। वारा खूप वाढला पहा। मस्तानी तलाव आहे, हा तलाव अशा सुंदर प्रकारे वरून दिसतो, हा दिवे घाटाच्या वरून। तर अशा पद्धतीचं ही व्ह्यू आहे दिवे घाटाचं। आणि पुढं पुणे शहर, सिटी आणि वेगवेगळी गावं, अशा प्रकारची ही पूर्ण असं ही ह्या डोंगर पायथ्याशी गाव सिटी आहे। तर मित्रांनो, असा हा दिवे घाटाचा नजारा आहे, बघू शकता। पहा दिवे घाट। तर मित्रांनो, असा हा दिवे घाटातला व्हिडिओ आहे। आणि हे पहा, दिवे घाटात असे वारकरी चाललेले आहेत, वारा खूप आहे, आवाज येणार नाही, तरी पण चला भेटूया व्हिडिओमध्ये। जेव्हा मालकीची माऊलीची पालखी येते त्यावेळेस व्हिडिओ काढूया। तर चला भेटूया व्हिडिओमध्ये।